समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरुड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुड रोड कोलवड बुलढाणा। आमदार संजय गायकवाड यांचा हिंदीच्या मुद्द्यावर बोलताना गेला तोल। तात्काळ माफी मागावी, जयश्री शेळके यांची मागणी। हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा संदर्भ देत असताना बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा तोल गेला। त्यामुळे महामानवांचा यातून अवमान झाल्याने त्यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता जयश्री शेळके यांनी केली। सगळ्याच ठिकाणी KG1 KG2च्या इंग्लिशच्या सूट शिकतात। जिथे MPSC शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी तुम्हाला कंपल्सरी, मग तुमच्या पोरांना तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला? सगळा कोणता मुंबईकर नाकारतो, कोणता ठाण्यावाला नाकारतो। आणि आज हिंदीच काय, तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे। मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते। ताराराणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह। मग ते लोक काय मूर्ख होते का? आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे। मी तर डायरेक्ट बोललो, अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे। त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतंकवादी मनसुबे आपण पण उधळू शकत नाही। दिल्लीची जी हुजुरी करण्यामध्ये किती लाचारी पत्करायची याला काही मर्यादा, परंतु या सगळ्या मर्यादांना पार धुळीला मिळवण्याचं काम एसएनसी गटाचे प्रमुख आणि त्यांचे आमदार हे सातत्याने करत आहेत। काल एका आमदारांनी जे काही वक्तव्य केलं त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराणी येसुबाई, महाराणी ताराराणी यांचा अवमान करण्याचं काम या आमदार महोदयांनी केलंय। त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे। आणि ज्यांची शिवसेना नकली, ज्यांनी गळ्यात घातलेला वाघाचा दात नकली, अशा नकली लोकांकडून खऱ्या महाराष्ट्र प्रेमाची आणि खऱ्या मराठी प्रेमाची आपण अपेक्षाच करू शकत नाही।